नाही, आता ते त्याच्या संदर्भात जी काही हालचाली चालू आहेत तुम्ही सांगतायत ती वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याबाबतची माहिती आम्ही पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी कळवत आहोत. आणि जे काही पक्षांनी माणसं नेमलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये, ज्या एजन्सीला काम दिलं आहे त्यांच्या माध्यमातूनही तसे रिपोर्ट पक्षाला गेलेले आहेत. त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी तेच विरोधी गटांना हात मिळवून करतात. ते बरोबर आहे ना, त्यांचं ते राजकारणच आहे. तसं पहिल्यापासूनच तसं राजकारण आहे. ते पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत. त्यांचा स्वार्थ पहिल्यांदा येतो आणि मग ते पक्ष बघतात. दादांना तुम्ही या संदर्भात बोलणार आहात? मी ऑलरेडी बोललेलो आहे त्यांना. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही ज्येष्ठ आमदार आहात, इकडे पाहायला गेलं तर मात्र तुमच्याकडे निरीक्षक पदाची किंवा कुठली जिम्मेदारी पक्षाने दिली नाही, प्रचारक वगैरे? नाही, तशी काही जिम्मेदारी मी काही कुठली मागितलेली नाही आणि काही पक्षाने दिलेली नाही. मी माझ्या मतदारसंघात ज्या 2 नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण आता व्यस्त आहे आणि मला इतर कुठलीही जबाबदारी घ्यायची नाही.